नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण येणाऱ्या राज्यसेवेसाठी, कंबाईन एक्झामसाठी आणि 2019 मधल्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असं जे जे पुरस्कार महत्त्वाचे आहेत ते या एकाच लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. लेक्चर जे असणार आहे ते क्वेश्चन आन्सरिंग स्वरूपात असणार आहे. तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा, क्वेश्चन आल्यानंतर तुमचा आन्सर चेक करायचा आहे, जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल आणि त्यानंतर तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा बघा, जास्त तुमचं डिटेलमध्ये परत रिव्हिजन होण्यासाठी. चला सुरुवात करू आता आपण. पुरस्कार बघा, पहिला क्वेश्चन जो आहे तो ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल आहे. तुम्हाला विचारलेला आहे की ज्ञानपीठ पुरस्काराबाबत खालील विधाने विचारात घ्या आणि तुम्हाला 4 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं विचारलेलं आहे. फर्स्ट स्टेटमेंट बघा काय आहे. हा पुरस्कार भारत सरकार द्वारा 1952 पासून प्रायोजित आहे. ओके, तर ऍक्च्युली हा 1952 पासून नाही आहे. याची जी स्थापना आहे ती 1961 ला आहे आणि पहिल्यांदा जो पुरस्कार दिला गेला तो 1965 ला दिला गेलेला आहे. ओके, हे तुम्ही नोट करून ठेवा. पहिल्यांदा दिला गेलेला आहे तो 1965 ला दिला गेलेला आहे. याचे संस्थापक जे आहेत ते शांतीप्रसाद जैन आहेत आणि पहिला जो पुरस्कार आहे तो मल्याळम लेखक जी शंकर कुरूप यांना दिला गेलेला आहे. ओके, हे जस्ट तुम्ही नोट करून ठेवा. पुरस्काराचे स्वरूप काय असतं हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्याची सुरुवात कधी झाली, पहिला कोणाला दिला गेला, त्याचे 11 लाख रुपये हे स्वरूप आहे. ओके, हे जस्ट तुम्ही नोट करून त्याच्यामध्ये ठेवा. आणि आतापर्यंत ज्ञानपीठ आहे तो 7 महिलांना दिला गेला आहे. पहिली महिला आशापूर्णा देवी, हे तुम्ही जस्ट लक्षात ठेवा, 1976 ला मिळालेला. दुसरं स्टेटमेंट बघा, 1982च्या अगोदर लेखकाच्या एका कृतीबद्दल दिला जात होता. तर हे ॲज इट इज, हा जो ॲज इट इज क्वेश्चन आहे हा 2017च्या राज्यसेवेमध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे. ओके, फक्त जे लास्ट स्टेटमेंट आहे 2018चा पुरस्कार अमिताभ घोष यांना दिला गेला, तिथे 2017चा पुरस्कार कुणाला दिला गेला तर कृष्णा सोबती यांना दिला गेला असं म्हटलेलं होतं. ओके, तर बघा हा जो आहे 1982च्या अगोदर लेखकाच्या एका कृतीबद्दल दिला जात होता, तर हे अगदी बरोबर आहे. 1982च्या आधी त्याच्या एका कृतीबद्दल दिला जात होता. कारण ज्यावेळेला हा ज्ञानपीठ पुरस्कारचा आपण लेक्चर घेतला त्यावेळेला विचारत होते, बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट्स होत्या की हा त्यांच्या कोणत्या साहित्यकृतीबद्दल दिला गेला. तर नाही, तिथून काय झालेलं आहे बघा, 1982 नंतर लेखकाच्या जीवनातील साहित्य योगदानाबद्दल, ओके, साहित्य योगदानाबद्दल हा आता दिला जातो. म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. बरोबर, अ चूक आहे, ब बरोबर आहे, क बरोबर आहे. आणि 2018चा जो पुरस्कार आहे तो अमिताभ घोष यांना दिला गेलेला आहे, घोषित झाला. बरोबर, म्हणजेच काय, ड सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ब क ड बरोबर आहे. तर तुम्हाला इथं विचारलेलं आहे विधाने कोणती बरोबर आहेत, तर पर्याय क्रमांक 2 इज राईट आन्सर. आता बघा इथं अमिताभ घोष यांना दिला गेलेला आहे, तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, तर घोष यांना ज्ञानपीठ जो मिळाला आहे तो इंग्रजी साहित्यासाठी मिळालेला आहे आणि ते पहिलेच साहित्यिक ठरलेले आहेत की ज्यांना इंग्रजीसाठी मिळालेलं आहे. आणि हे डिसेंबरमध्ये जे नवी दिल्ली येथे ज्ञानपीठ निवड समिती असते, ती निवड समिती याच्यासाठी जी आहे ती घोषणा करते. आणि ही निवड समिती होती ती प्रतिभा रे यांच्या अध्यक्षतेखाली बसलेली होती. मग त्यांनी हा जो अमिताभ घोष यांना मिळालेला आहे 2018चा, हा आहे 54वा. तर 54व्या ज्ञानपीठसाठी त्यांची निवड केली गेली, जे की पहिले साहित्यिक ठरलेले आहेत इंग्रजीमधील. ओके, हे जस्ट तुम्हाला एवढं माहित पाहिजे. अमिताभ घोष यांचा जन्म कोलकातामध्ये झालेला आहे. शिक्षण जे आहे ते दिल्ली विद्यापीठामध्ये झालेलं आहे आणि त्यांनी मानसवंशशास्त्रामध्ये डॉक्टरेट सुद्धा मिळवलेले आहे. आता अमिताभ घोष यांच्याविषयी सुद्धा तुम्हाला म्हणजे असाच क्वेश्चन येईल असं नाही, तर तुम्हाला अमिताभ घोष यांची जी साहित्यकृती आहे ती सुद्धा विचारली जाऊ शकते. तुम्हाला विशेष लक्षात ठेवायचे आहे, जी त्यांची पहिली साहित्यकृती आहे ती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. पहिली जी त्यांची आहे ती द सर्कल ऑफ रिजन. ओके, द सर्कल ऑफ रिजन. ओके, ही त्यांची पहिली कादंबरी आहे, ही तुम्ही लक्षात ठेवा. त्यांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये सुद्धा काही काळ काम केलेलं आहे. त्यानंतर त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे द शॅडो लाईन्ससाठी. ओके, हे फिक्शन आहे द शॅडो लाईन्स. तुम्हाला त्यांची पूर्ण नावं लक्षात ठेवायची आहेत. द सर्कल ऑफ रिजन ही त्यांची पहिली कादंबरी, साहित्य अकादमी जो मिळालेला आहे द शॅडो लाईन्ससाठी मिळालेला आहे. परत त्यांचे जे फेमस जे असे फिक्शन आहेत ते कोणते आहेत, द ग्लास पॅलेस आहे, द हंटिंग राईड आहे, सी ऑफ पॉपीज आहे, द कलकत्ता क्रोमोसोम आहे. हे जे आहे ते हे पण तुम्ही लक्षात ठेवा. नॉन फिक्शन सुद्धा त्यांचे आहेत, इन अँड अँटिक लँड, डान्सिंग इन कंबोडिया, काउंट डाऊन असे आहेत. हे सुद्धा तुम्ही जस्ट नोट करून ठेवा. त्यांना पद्मश्री सुद्धा मिळालेला आहे.
तर ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, त्याचं इयर किती आहे, 2007 जे आहे ते त्यांना 2007ला हा मिळालेला आहे. ओके, एवढं जस्ट तुम्हाला याच्याविषयी ज्ञानपीठविषयी माहीत पाहिजे. आता ज्ञानपीठ क्वेश्चन घेण्यामागे माझं पर्पज काय होतं, कारण कृष्णा सोबती यांचं सुद्धा निधन झालं, मग त्यांना सुद्धा मागच्या वर्षीचाच मिळालेला होता, जो की 53वा पुरस्कार होता, 2017 सालचा ज्ञानपीठ मिळालेला होता. त्यामुळे मग हा इन्क्लूड केला, कारण यावेळी हा याच्यावरती क्वेश्चन येणं खूप प्रोबॅबिलिटी आहे की याच्यावरती क्वेश्चन येईल. आता कृष्णा सोबती यांच्याविषयी सुद्धा तुम्ही जाणून घ्या. त्यांना साहित्य अकादमी सुद्धा मिळालेला होता 1980ला जिंदगी नामासाठी. ओके, सांगितलं तुम्हाला ज्ञानपीठ मिळालेला आहे 53वा त्यांनी त्यांच्या कार्याला जी सुरुवात आहे ती 1950 पासून केली, कहाणी लामापासून. ओके, आणि त्यांनी देशभरातली असहिष्णुतेच्या विरोधामध्ये त्यांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत केलेला होता. तर ते तुम्हाला इयर सुद्धा माहीत पाहिजे, कधी रिटर्न केला आणि त्यांनी कोणता पुरस्कार रिटर्न केला, तर साहित्य अकादमी 2015 साठी. आणि त्यांना पद्मभूषणसाठी सुद्धा नॉमिनेशन केलेलं होतं 2010 साली, पण त्यांनी तो डिक्लाइन केला, त्याला रिजेक्ट मारलं. ओके, त्यांचे जे साहित्यकृती आहेत कृष्णा सोबती यांच्या, मित्रो मर्जानी, डर से बिछड़ी, जिंदगी नामा, सूरजमुखी के अंधेरे, दिल दानिश, समय सरगम, तीन पहाड. ओके, हे जस्ट तुम्ही नोट करून ठेवा. फिक्स याच्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत, आणि ज्याची प्रोबॅबिलिटी जास्त असते त्याची रिव्हिजन सुद्धा जास्त झाली पाहिजे, कारण तो बघितल्या तुम्हाला लगेच कळलं पाहिजे की एक्झाम सेटरला कुठे चुकवायचं आहे तुम्हाला ते. ओके, आशा करतो तुम्हाला हा क्वेश्चन चांगल्या रीतीने समजला असेल. बघू पुढे. 2018 सालचा तानसेन सन्मान कोणाला दिला आहे? तर बघा याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 1 मंजू मेहता. आता तुम्हाला इथं थोडं माहित पाहिजे, हा तानसेन सन्मान आहे तो कोणत्या राज्य सरकारकडून दिला जातो, कारण तुम्हाला तसंही विचारलं जाऊ शकतं. तर हा जो आहे तो मध्य प्रदेश राज्य सरकारकडून दिला जाणारा पुरस्कार आहे. मग हा कशासाठी दिला जातो, तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्धीसाठी. ओके, हे जस्ट लक्षात ठेवा, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्धीसाठी दिला जातो. आणि हा यावेळीचा जो आहे तो मंजू मेहता यांना दिला गेलेला आहे, ज्या की सितार वादक आहेत. हे तुम्हाला माहित पाहिजे, ह्या काय आहेत त्या सितार वादक. ओके, आणि याची जी सुरुवात आहे ती 1980 पासून झालेली आहे. याचं स्वरूप जे आहे ते 2 लाख रुपये आहे. ओके, ग्वाल्हेर येथील तानसेन म्युझिक फेस्टिवलच्या उद्घाटन समारंभात केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी हा पुरस्कार सादर केला गेला आहे. आणि MP च्या संस्कृती विभागातर्फे हा दरवर्षी डिसेंबरमध्ये तानसेनच्या कबरेजवळ हा साजरा केला जातो समारोह, जो की 4 दिवसाचा असतो. एवढं काय तुम्हाला डिटेल नाही, फक्त MP संस्कृती विभाग हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि सितारवादक आहेत मंजू मेहता, आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्धीसाठी हा दिला जातो. मंजू मेहता ज्या आहेत त्या जयपूरच्या भट्ट कुटुंबातील आहेत. त्या ऑल इंडिया रेडिओमध्ये त्या एक अशा मेन अशा कलाकार आहेत. गुजरातमधील सप्तक स्कूल ऑफ म्युझिकच्या त्या को फाउंडर आहेत, हे पण तुम्हाला माहित पाहिजे. जोधपूर विद्यापीठ व अहमदाबाद दर्पण कला संस्थेत त्या गेली 30 वर्ष अध्यापन करत आहेत. एवढं तुम्हाला मंजू मेहता यांच्याविषयी सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. बघू पुढे. बघा, पहिला कृषी पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे? पहिला आहे त्यामुळे कदाचित तुम्हाला हा विचारला जाऊ शकतो. तर बघा, पहिला कृषी पुरस्कार 2018 सालचा जो आहे तो MS स्वामीनाथन यांना मिळालेला आहे. ओके, MS स्वामीनाथन यांना मिळालेला आहे. तर तुम्हाला MS स्वामीनाथन यांच्याविषयी माहीत असणं गरजेचं आहे. हा जो पुरस्कार आहे तो भारतीय कृषी व अन्न मंडळातर्फे दिला जातो. याचं जे स्वरूप आहे ते $1 लाख आहे. ओके, आणि आता MS स्वामीनाथन आहेत ते पहिले कृषी मंत्रालयाचे सचिव होते 1979ला. त्यांना स्वामीनाथन आयोग तुम्हाला माहितच असणार आहे 2004 साली त्यांच्या अध्यक्षतेखाली होता. त्यांना पद्मश्री आहे 1967ला. त्यानंतर त्यांना पद्मभूषण सुद्धा आहे 1972ला. पद्मविभूषण आहे 1979ला. ओके, त्यांना रेमन मॅक्सेसे आहे, विशेष करून तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तो 1971ला. वर्ल्ड फूड प्राइज मिळालेला आहे 1987ला. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे 2000 साली. एवढं तुम्हाला यांच्याविषयी माहीत पाहिजे. आणि आता MS स्वामीनाथन आहेत, त्यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक, फादर ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन इन इंडिया. ओके, इन इंडिया, तुम्हाला भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणतात त्यांना. तुम्हाला हे पण माहीत पाहिजे की वर्ल्डचं कोण आहे, फादर ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन इन वर्ल्ड कोण आहे, तर नॉर्मन बोरलॉग आहेत. ओके, एवढं तुम्हाला याच्यामधून, हा पहिला पुरस्कार आहे त्यामुळे तुम्हाला हा विशेष करून
व्यवस्थित करायचं आहे. स्वामीनाथन यांच्याविषयी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे इथे. बघू पुढे. मॅन बुकर पुरस्कार 2018. तर हा विचारलेला आहे तुम्हाला की मॅन बुकर पुरस्कार 2018 खालीलपैकी कोणाला मिळाला. तर याचं उत्तर काय आहे? ॲना बर्न्स. ओके, ॲना बर्न्स यांना हा मिळालेला आहे. आता याच्यामध्ये विशेष असं काय आहे तुम्हाला माहित काय पाहिजे, तर ॲना बर्न्स या त्यांच्या देशाच्या पहिल्याच लेखिका आहेत की त्यांना हा पुरस्कार मिळाला. मग त्यांचा देश तुम्हाला माहित पाहिजे, आयर्लंड. आयर्लंडच्या लेखिका आहेत या ॲना बर्न्स. त्यांच्या कोणत्या कादंबरीला मिळाला हे पण तुम्हाला माहित पाहिजे. तर कादंबरी आहे मिल्क मॅन. ओके, मिल्कमॅन या कादंबरीला त्यांच्या मिळालेला आहे आणि त्या आयर्लंडच्या पहिल्याच लेखिका आहेत. त्यांची पहिली कादंबरी हे सुद्धा लक्षात ठेवा, नो बोन्स. नो बोन्स ही त्यांची पहिली कादंबरी आहे. आणि मॅन बुकर विषयी सांगायचं झालं तर तो इंग्रजी भाषेतील साहित्यासाठी दिला जाणारा पुरस्कार आहे. याचं जे स्वरूप आहे ते 50,000 पाऊंड एवढा आहे. सुरुवात जी याची झाली ती 1969 साली झालेली आहे. ओके, एवढं तुम्हाला मॅन बुकर पुरस्कार आहे. मॅन बुकर इंटरनॅशनल नाही, मॅन बुकर आहे, एवढं तुम्हाला नोट करायचं इथे. भारतीय विजेते सुद्धा तुम्हाला माहित पाहिजेत. VS नायपॉल आहे, सलमान रश्दी, अरुंधती रॉय, किरण देसाई, अरविंद अडिगा, एवढे जे आहेत ते भारतीय सुद्धा याचे आहेत ते विजेते आहेत. एवढं जस्ट तुम्हाला याच्याविषयी माहित असणं गरजेचं आहे. आणि जो मॅन बुकर इंटरनॅशनल होता तो पोलंडच्या लेखिका ओल्गा, इथे आहेच पर्यायामध्ये त्यामुळे तुम्ही हे पण नोट करून ठेवा, ओल्गा टोकारसक यांना मिळालेला आहे. त्यांची कादंबरी कोणती? फ्लाइट्स. ओके, तर लक्षात ठेवा, मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार विचारलं तर त्याचं उत्तर असणार आहे पोलंडच्या लेखिका ओल्गा टोकारसक. ओके, त्यांच्या फ्लाइट्स या कादंबरीला मिळालेला आहे. आणि जेनिफर क्राफ्ट यांनी त्या फ्लाइट्स या कादंबरीचा अनुवाद केलेला होता, हे पण जस्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि मॅन बुकर इंटरनॅशनल जो आहे तो इंग्रजी अनुवादित पुस्तकाला हा सन्मान दिला जातो. ओके, हे जस्ट तुम्हाला माहित असावं. आणि याची जी स्थापना आहे मॅन बुकर इंटरनॅशनल तो 2004 साली झालेला आहे आणि पहिल्यांदा दिला गेला तो 2005 साली. एवढं जस्ट तुम्हाला मॅन बुकर आणि मॅन बुकर इंटरनॅशनल विषयी माहित असणं गरजेचं आहे. बघू पुढे. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी 2018चा नोबेल पुरस्कार दिला गेला नाही? बघा, दिला गेला नाही म्हटलेला आहे, इथे नोबेल आलेला आहे. तर नोबेल विषयी मी पहिल्यांदा सांगतो. याची स्थापना जी आहे ती 1895 साली झाली. पहिल्यांदा दिला गेला 1901 साली. याची जी घोषणा असते ती दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली जाते. वितरण जे असतं ते 10 डिसेंबरला केलं जातं, अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतिदिनानिमित्त. हे जस्ट तुम्हाला माहित असावं. सुरुवातीला 5 क्षेत्रामध्ये दिला जायचा, पण 1969 पासून अर्थशास्त्र सुद्धा याच्यामध्ये ऍड केलं गेलं. ओके, अल्फ्रेड नोबेल तुम्हाला माहित असेल स्टोरी त्यांची, की त्यांनी स्वतःच्या मृत्यूबद्दल बातमी वाचलेली होती जी की त्यांच्या ब्रदरची होती. मृत्यूच्या व्यापाराचा मृत्यू असं त्याच्यामध्ये होतं. मग त्यांना ती न्यूज लागलेली होती आणि मग तेव्हापासून मग त्यांनी हे केलेलं आहे. आणि 1974 पासून नोबेल समितीने असे घोषित केलेलं की तो मरणोत्तर कुणालाही मिळणार नाही. ओके, एवढं जस्ट तुम्हाला माहित असावं याच्याविषयी. आणि लास्ट जे आपले कैलास सत्यार्थी होते त्यांना मिळालेलं होता मलाला युसुफजाई सोबत. आता याचं उत्तर, यावेळीचा जो आहे तो साहित्याचा नोबेल पुरस्कार दिला गेलेला नाहीये. आणि गेल्या 70 वर्षांमध्ये पहिल्यांदाच साहित्याचा नोबेल पुरस्कार दिला गेलेला नाहीये. त्यामुळे ही एक विशेष अशी न्यूज आहे, विशेष असा पॉईंट आहे जो की एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा. तर तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की 2017चा कोणाला मिळाला? ओके, 2017चा साहित्याचा कोणाला मिळाला? तर तो काजुओ इशिगोरो यांना मिळालेला आहे. जपानी लेखक आहे ते, जपानी वंशाचे ब्रिटिश लेखक, त्यांना हा मिळालेला होता. एवढं जस्ट तुम्हाला याच्याविषयी माहीत असावं. आणि बाकीचे जे आहेत नोबेल ते सुद्धा तुम्ही इथं रिवाइज करणं अपेक्षित आहे. भौतिकशास्त्राचा आहे तो आर्थर आश्किन, गेराल्ड मोरो आणि डोना स्ट्रिकलंड. ओके, यांना मिळालेला आहे. त्यानंतर तुम्ही अर्थशास्त्राचा म्हणाल तर विल्यम नोर्दहॉस, पॉल रोमर यांना मिळालेला आहे, ज्यांनी की हवामान बदल आणि आर्थिक विकासाबद्दल केलेल्या संशोधनासाठी आहे. शांततेचा नोबेल आहे तो डेनिस मुक्वे आणि नादिया मुराद इराकच्या यांना मिळालेला आहे. आणि वैद्यकशास्त्राचा जो आहे तो तासुको होंजो आणि जेम्स पी एलिसन यांना. हे तुम्ही कॅटेगराईज करा. नोबेलवरती विचारला जाण्याचे चान्सेस आहेत, कारण यावेळी साहित्याचा नोबेल दिला गेलेला नाहीये, जे की 70 वर्षांमध्ये पहिल्यांदा झालेला आहे. ओके, एवढं जस्ट तुम्ही नोट करा. म्हणजे ज्याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2, साहित्य क्षेत्रामध्ये हा दिला गेलेला नाहीये. ओके, बघू पुढे. सिओल शांती पुरस्कार खालीलपैकी
कोणाला मिळाला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे. सिओल शांती पुरस्काराविषयी माहित पाहिजे आता तुम्हाला, कारण नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे, भारतीयाला मिळाला की तुम्हाला माहित पाहिजे. इथे एंजेला मॉर्केल दिलेला आहे, तर एंजेला मॉर्केलना सुद्धा हा मिळालेला होता 2014 साली, हे पण जस्ट तुम्ही नोट करून ठेवा. आणि हा जो पुरस्कार आहे तो सिओल पीस प्राइज समितीकडून दिला जातो आणि याची जी स्थापना आहे ती 1990 साली झालेली आहे, साऊथ कोरिया प्रजासत्ताकने केलेली होती. मग हा कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो की आंतरराष्ट्रीय सहकार्यात सुधारणा करणे, जागतिक प्रगतीमध्ये वाढ करण्यात त्यांचं योगदान असणं, सामाजिक एकात्म्याला त्यांनी प्रोत्साहन देणं, या सर्व बाबींसाठी हा पुरस्कार दिला जातो, सिओल शांती पुरस्कार. आणि यावेळीचा जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे. एवढं जस्ट तुम्हाला याच्यातून माहित असणं गरजेचं आहे. एंजेला मर्केलचं पण तुम्हाला माहित असेल की त्या जर्मनीच्या चान्सलर आहेत आणि ते पद सोडणार, ही पण न्यूजमध्ये होतं. बॅलंडिओर पुरस्कार आपण ऑलरेडी हा क्वेश्चन घेतलेला आहे बॅलंडिओर बद्दल. तर बघा, क्रोएशियाचा लुका मॉड्रिच याला फुटबॉलमधील सर्वोच्च मानाचा हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. बरोबर आहे, आणि तो क्रोएशियाचा कर्णधार आहे आणि क्रोएशियाचा पहिलाच खेळाडू आहे की ज्याला हा पुरस्कार मिळालेला आहे. यावर्षी पहिल्यांदाच महिला गटात पुरस्कार देताना हा नॉर्वेच्या ॲदा हेगेनबर्ग ला हा पुरस्कार मिळालेला आहे. तर हे पण बरोबर आहे, म्हणजेच दोन्ही पर्याय योग्य आहेत. ओके, आणि आपण याच्याविषयी दरवेळेला पाहिलेलंच आहे की फ्रान्स फुटबॉल संघटनेकडून दिला जातो, बरोबर. मग त्यांनी फिफा सोबत करार केलेला होता 2010 ते 15 साठी, मग तो फिफा बॅलंडिओर पुरस्कार म्हणून दिला जात होता. 2016ला तो करार संपला आणि मग परत बॅलंडिओर पुरस्कार म्हणून दिला जाऊ लागला. आणि 10 वर्षानंतर हा पुरस्कार जो आहे तो एका वेगळ्या खेळाडूला मिळालेला आहे. पहिल्यांदा हा फक्त रोनाल्डो आणि मेसी यांच्यामध्येच मिळत होता, 5-5 वेळा त्या दोघांना मिळालेला आहे. एवढं जर तुम्ही याच्यामधून नोट करून ठेवा. आणि क्रोएशिया जो आहे तो वर्ल्ड कपचा उपविजेता आहे, हे पण तुम्हाला माहित असावं. आपण ऑलरेडी बघितलेलं आहे डिटेलमध्ये, त्यामुळे ते काही जास्त आपण आता घेत नाही. बघा, परत पहिल्यांदाच दिला जाणारा पुरस्कार आहे, पहिल्यांदाच दिला जाणारा 2018 सालचा साहित्य क्षेत्रातील जेसीबी पारितोषिक कोणाला मिळाला? जेसीबी तुम्हाला माहित आहे, त्यांचंच आहे हे. तर हा बेन्यामिन यांना दिला गेलेला आहे आणि त्यांच्या ज्या साहित्यकृतीचं जे अनुवादन केलं शाहनज हबीब यांना, म्हणजे या दोघांत विभागून दिला जातो. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1 व 2 हे. सुरुवात म्हणजे 2018 कारण हा पहिल्यांदाच दिला जातोय. आणि जे बेन्यामिन आहे ते मल्याळम लेखक आहेत, त्यांची जी कादंबरी आहे ती लक्षात ठेवा, जास्मिन डेज. ओके, आणि भारतीय साहित्य पुरस्कार आहे आणि लेखक आणि अनुवादक यांच्यामध्ये विभागून देण्यात येणारा हा पुरस्कार आहे. जास्मिन डेज तुम्हाला लक्षात ठेवायचं, जास्मिन डेज हे त्यांची कादंबरी आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की जास्मिन डेज ही खालीपैकी कोणाची कादंबरी आहे, कारण हा पहिला पुरस्कार आहे, त्यामुळे फिरवून कसाही क्वेश्चन येऊ शकतो. बघू पुढे. राजा राममोहन रॉय पुरस्काराबद्दल हा क्वेश्चन आहे. ज्येष्ठ पत्रकार एन राम यांना 2018 सालच्या प्रतिष्ठित राजा राममोहन रॉय पुरस्कारासाठी निवडण्यात आले. अगदी बरोबर. एन राम हे द हिंदू वृत्तपत्राचे अध्यक्ष आहेत. बरोबर. पत्रकारितेच्या क्षेत्रात दिलेल्या उत्कृष्ट योगदानासाठी वार्षिक राजा राममोहन रॉय हा राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. अगदी बरोबर, म्हणजे त्याचं उत्तर आहे सर्व बरोबर. आता एन राम आहेत आणि हा जो पुरस्कार आहे तो प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया PCI तर्फे देण्यात येतो, हे पण जस्ट तुम्ही नोट करून ठेवा. आणि हा पुरस्कार राष्ट्रीय पत्रकार दिन जो की 16 नोव्हेंबरला असतो या रोजी हा दिला जातो. एवढं याच्यातून तुम्हाला राजा राममोहन रॉय पुरस्काराविषयी माहिती असणं गरजेचं आहे. बघू पुढे. हा क्वेश्चन आहे तो रेमन मॅक्सेसे पुरस्काराबद्दल आहे. तर बघा, रेमन मॅक्सेसे पुरस्काराबद्दल 2018 याबाबत योग्य विधाने निवडण्यासाठी सांगितलेले आहेत. सोनम वांगचुक व भारत वाटवानी या 2 भारतीयांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. म्हणजे भारतीय 2 हे आहेत का? तर आहेत. यस, बरोबर. 1994 मध्ये वांगचुक यांनी शैक्षणिक सुधारणांसाठी ऑपरेशन न्यू होप हा कार्यक्रम सुरू केला. तर तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की ऑपरेशन न्यू होप 1994 साली कोणी सुरू केला? तर सोनम वांगचुक, म्हणजे हे पण बरोबर आहे. म्हणजे उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1, दोन्ही योग्य. बघा, सोनम वांगचुक जे आहेत त्यांनी हे केलेला होता. आणि तुम्हाला हे माहित पाहिजे की जो आपला आमिर खानचा 3 इडियट्स होता त्याच्यामध्ये फुंगसुक वांगडू जे पात्र होतं ते सोनम वांगचुक यांच्यावरच आधारित होतं. ओके, रेमन मॅक्सेसे पुरस्कार आहे तो 6 प्रकारामध्ये दिला जातो, 6 कॅटेगरीमध्ये दिला जातो. तुम्हाला त्यामुळे हा माहीत असणं गरजेचं आहे. शासकीय, प्रशासकीय, समुदाय नेतृत्व, उभरते नेतृत्व, शांतता आणि आंतरराष्ट्रीय समानता, पत्रकारिता आणि सर्जनशील संवाद, या एवढ्या 6 क्षेत्रामध्ये हा पुरस्कार दिला जातो. आणि सोनम वांगचुक आणि भारत वाटवानी हे भारताचे आहेत. कंबोडियाचे योंगछांग आहेत. ओके, त्यानंतर मारिया डी लॉर्डेस आहेत.
हॉर्वर्ड डी फिलिपाईन्सचे आणि ओ थाई व्हिएतनामचे. एवढ्या जणांना 6 जणांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे. रेमंड मॅग्सेसे आशियाचा नोबल म्हणून ओळखला जातो. फिलिपाईनचे माजी राष्ट्राध्यक्ष रेमंड मॅग्सेसे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. पहिले भारतीय माहित पाहिजेत 1958 साली मिळालेला विनोबा भावे. एवढं तुम्हाला रेमंड मॅग्सेसे विषयी माहित असणं गरजेचं आहे. बघू पुढे. फिलिप कोटलर पुरस्काराबद्दल आहे. हा पण बघा पहिला पुरस्कार आहे, त्यामुळे तुम्हाला हे पण सुद्धा बघणं गरजेचं आहे. पहिला फिलिप कोटलर पुरस्कार खालीपैकी कोणाला मिळाला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नरेंद्र मोदी. आता फिलिप कोटलर तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं फादर ऑफ मॉडर्न मार्केटिंग कोण आहेत? तर फादर ऑफ मॉडर्न मार्केटिंग फिलिप कोटलर आहेत. ओके. आणि हा जो पुरस्कार आहे तो मास्टरी केलेला आहे मॅनेजमेंट आणि मार्केटिंग फील्डमध्ये, त्याच्यासाठी हा दिला जातो, त्या क्षेत्रामधील कार्यासाठी दिला जातो. आणि त्यांचं एक बुक आहे फिलिप कोटलर यांचं प्रिन्सिपल ऑफ मार्केटिंग, हे सुद्धा फेमस आहे. तुम्हाला असे विचारलं जाऊ शकतं की प्रिन्सिपल ऑफ मार्केटिंग हे बुक कोणाचं आहे? तर ते फिलिप कोटलर यांचं आहे. आणि ह्यावेळेचा जो पुरस्कार आहे म्हणजे फर्स्टच आहे, तर हा दिला जाताना तिहेरी टॅगलाईन होती, PPP, पीपल, प्रॉफिट अँड प्लॅनेट. ओके. आणि फिलिप कोटलर जे आहेत ते केलॉंग स्कूल ऑफ मॅनेजमेंट नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आहेत. त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे डॉक्टर जगदीश सेठ यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला गेलेला आहे. त्यामुळे या वाक्याला स्टार करा, डॉक्टर जगदीश सेठ यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला गेलेला आहे. ओके. एवढं जस्ट तुम्हाला माहित पाहिजे. फादर ऑफ मॉडर्न मार्केटिंग फिलिप कोटलर. बघू पुढे. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणारा HK फिरोदिया जीवन गौरव पुरस्काराने खालीपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले? तर पहिल्यांदा तुम्हाला सांगतो HK फिरोदिया हा जो पुरस्कार आहे, इथे जसं सांगितलं तसं विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो. हा पुरस्कार 2 अवॉर्ड असतात त्याचे, एक लाईफ टाईम अचिव्हमेंट आणि यंग अँड प्रॉमिसिंग इनोव्हेटर. आता इथे जीवन गौरव म्हटलेला आहे, म्हणजेच काय तर लाईफ टाईम अचिव्हमेंट तुम्हाला विचारलेलं आहे. ओके. हे तुम्हाला इथे लक्ष ठेवायचं आहे की काय विचारलेलं आहे. तर जीवन गौरव विचारलेला आहे म्हणजे लाईफ टाईम अचिव्हमेंट विचारलेला आहे, तर हा मिळालेला आहे नंदन निलकेनी यांना. नंदन निलकेनी आणखीन एका न्यूजमुळे चर्चेत होते, तर त्यामुळे मी हा घेतलेला इथे. तर बघा याच्याविषयी सांगायचं झालं, आणि बाकीचे जे आहेत ते संदीप त्रिवेदी आणि सत्यजित मेहर, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. संदीप त्रिवेदी आणि सत्यजित मेहर यांना सुद्धा मिळालेला आहे यंग अँड प्रॉमिसिंग इनोव्हेटर म्हणून. हा जो पहिला पुरस्कार आहे तो 1996ला APJ अब्दुल कलाम आणि विजय भटकर यांना मिळालेला आहे. ओके. HK फिरोदिया फाउंडेशन तर्फे दिला जाणारा आहे HK फिरोदिया पुरस्कार. 2 कॅटेगरीमध्ये आहे, लाईफ टाईम अचिव्हमेंट अँड यंग अँड प्रॉमिसिंग इनोव्हेटर. संदीप त्रिवेदी जे आहेत ते भौतिकशास्त्रामध्ये आहेत आणि सत्यजित मेहर जे आहेत ते जीवशास्त्रामध्ये आहेत. आता नंदन निलकेनी जे आहेत ते कशामुळे न्यूजमध्ये होते, तर दुसरी एक न्यूज त्यांच्या रिलेटेड होती की जी डिजिटल देयकांना प्रोत्साहन देण्यासाठी जी एक नवी कमिटी जी नेमलेली होती त्याचे ते अध्यक्ष होते. 5 सदस्यीय समिती होती, त्याचे ते त्यांच्या अध्यक्षतेखाली होती. मग ही काय समिती करणार होती की दुसऱ्या देशांमध्ये ज्या इफेक्टिव्ह योजना आहेत त्यांचा स्टडी करून, त्यांचा डिजिटल व्यवहाराचे सगळे जे स्टडी करून तशी एकदम मोर सेक्युअर आपल्या इथे करण्यासाठी ते सजेशन देणार होते. ओके. त्यामुळे नंदन निलकेनी हे होते त्याचे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा की ते त्यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती होती. त्यामुळे हे करा. ते इन्फोसिसचे को फाउंडर आहेत आणि आधारचे जे होते ते माजी चेअरमन आहेत त्याचे UIDAIचे. ओके. हे पण जस्ट तुम्ही याच्यातून नोट करून ठेवा. बघू पुढे. राज्य शासनातर्फे दिला जाणारा 2018चा पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? खाली जे 4 पर्याय दिलेले आहेत ते चारीच्या चारी पर्यायांना दिला गेलेला आहे, पण 2018 सालचा विचारलेला आहे. 2018 सालचा केशव गिडे यांना मिळालेला आहे हा जो पुरस्कार आहे. आणि केशव गिडे जे आहेत ते बासरी वादक आहेत, हे तुम्हाला नोट करून ठेवायचं आहे. बासरी वादक आहेत आणि हा दरवर्षी शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रामधील कामगिरीसाठी दिला जाणारा पुरस्कार आहे. याचे स्वरूप जे आहे ते 5 लाख रुपये आणि सन्मान चिन्ह असे आहे. आणि हे जे केशव गिडे आहेत त्यांची जी बासरी आहे केशव वेणू, ही त्यांनी त्या बासरीची जे नोंद आहे ती लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे. त्याचबरोबर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा झालेले आहे. हे तुम्ही जस्ट नोंद करा. केशव वेणू ही बासरी जी आहे ही केशव गिडे यांनी, आता केशववरून तुमच्या लक्षातच येईल, पण केशव वेणू जी आहे बासरी त्यांनी स्वतः त्याची निर्मिती केलेली आहे. आणि ही बासरी जी आहे ती 7 सप्तकात वाजवण्याचा गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावावरती आहे.
एवढं जस्ट तुम्हाला यांच्याविषयी माहीत असणं गरजेचं आहे. आणि हे बाकीचे दिले किशोर आमोणकर, प्रभा अत्रे, परवीन सुलताना यांना सुद्धा हा पुरस्कार दिला गेलेला आहे. फक्त तुम्हाला इथे 2018 विचारलेलं होतं, त्यामुळे तुम्ही तेवढं स्पेसिफिक सांगणं गरजेचं आहे. बघू पुढे. तर 2018 सालचा जो ग्लिट्समन पुरस्कार आहे तो मिळालेला आहे मलाला युसुफजाई याला. मलाला युसुफजाई 2014 साली शांततेचा नोबेल मिळालेला आहे. ओके, आणि त्या सर्वात तरुण आहेत की ज्यांना तो पुरस्कार मिळालेला आहे. 12 जुलै 2013 साली त्यांनी UN मध्ये भाषण केलेलं होतं. ओके, जो की त्यांचा 16वा बर्थडे होता. त्याला तो दिवस जो आहे तो UN ने मलाला डे म्हणून डिक्लेअर केलेला आहे. एवढं जस्ट तुम्हाला यांच्याविषयी माहित पाहिजे. ज्यावेळी त्यांना शांततेचा नोबेल मिळाला त्यावेळी भारताच्या कैलास सत्यार्थी जे की चिल्ड्रन राईट ॲक्टिव्हिस्ट आहेत त्यांना सुद्धा हा पुरस्कार त्यावेळेला मिळालेला होता. ओके, एवढं जस्ट तुम्हाला माहित पाहिजे. त्यांना युनायटेड नेशनचा ह्युमन राईट अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे 2013 साली. हे पण जस्ट तुम्ही नोट करून ठेवा. तर आता इथे आपण इफ्फीचे जे अवॉर्ड आहेत, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अवॉर्ड, मग तो कोणत्या चित्रपटाला मिळाला, गोल्डन पिकॉक आहे, हे वगैरे असं इन्क्लूड नाही केलेलं, तर ते सुद्धा तुम्ही रिवाईज करावं इथं. ओके, आणि तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे की जो युनायटेड नेशन्स ह्युमन राईट अवॉर्ड जो आहे तो यावेळीचा पाकिस्तानच्या कोणत्या व्यक्तीला मरणोत्तर मिळालेला आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याचं आन्सर मेन्शन करा. आशा करतो तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं असेल, इम्पॉर्टंट वाटलं असेल, आणि तुम्ही हे लेक्चर लाईक कराल आणि तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये शेअर कराल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.